नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता राज्यातील महापालिका निवडणुका। अखेर राज्य निवडणूक आयोगानं 15 डिसेंबर रोजी म्हणजेच आज या संदर्भात घोषणा केली आहे। जाणून घेऊया नक्की कधी कोणत्या दिवशी काय असणार आहे, एकूणच ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार आहे। नमस्कार, मी अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी। चला तर सुरू करूया। निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की राज्यातील सर्व 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जातील। मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी लगेचच 16 जानेवारी रोजी होणार आहे। याशिवाय उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। या निर्णयामागे सर्वच राजकीय पक्षांच्या विनंत्यांचा विचार करण्यात आलाय। त्यामुळे ऑनलाईनच नव्हे तर अर्जपत्रिका प्रत्यक्षात सादर करावी लागणार आहे। निवडणूक आयोगानं आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू असल्याचं ही माहिती दिली आहे। महत्त्वाच्या टप्प्यांचं वेळापत्रक आता आपण एकदा समजून घेऊया। महापालिका निवडणुका लवकरात लवकर होण्यासाठी आयोगानं पुढील नियोजन केलंय। अर्ज दाखल करण्याची मुदत ही 23 ते 30 डिसेंबर 2025 असणार आहे। अर्जाची छाननी 31 डिसेंबर 2025 तर उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 2 जानेवारी 2026 आहे। निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर हे 3 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। मतदान दिनांक 15 जानेवारी 2026 तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 या प्रमाणे असणार आहे। उमेदवारांसाठी अर्ज पुढील महिन्यात भरता येतील आणि जानेवारीमध्ये तरुण स्त्री पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील। एकूण 29 महापालिकांमध्ये 2869 पदांसाठी मतदान होणार असून ही जाहिरात निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। गेल्या 2-3 वर्षांपासून या महापालिका निवडणुका रखडल्या होत्या। त्याचं मुख्य कारण होतं कोरोनाच्या प्रतिबंधामुळे आणि काही महापालिका आराखड्यांमध्ये पुनर्रचना करण्याच्या अडचणींमुळे। परंतु आता नवी कारवाई होऊन सर्व 29 महापालिका एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही घोषणा होताच राज्यात राजकीय वातावरणात उत्साहात आलाय। लोकांना महापालिकांमध्ये केव्हा मतदान होणार किंवा हे निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागलेलीच होती। महत्त्वाचं म्हणजे यावेळी 50% आरक्षण मर्यादेचा अडथळा विधानसभा निवडणुका म्हणून मुद्दा ठरला होता। विशेषतः नागपूर आणि चंद्रपूर महापालिका या ठिकाणी ओबीसी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लासेस आरक्षण 50%च्या पलीकडे गेलं आहे। यावरती चर्चेत काही जण म्हणालेत की या महापालिकांमध्ये आधी आरक्षण मर्यादा कमी करून पुनर्रचना करावी, त्यानंतरच निवडणूक घ्यावी। मात्र निवडणूक आयोगाचे सूत्र स्पष्ट करते की न्यायालयात निवडणुकीवरती बंदीची कोणतीही सूचना नाहीये। त्यामुळे सर्व महापालिका निवडणूक वेळेवरती घेतल्या जातील। नागपूर चंद्रपूर सारख्या महापालिकांमध्ये होणाऱ्या निकालही जाहीर करण्यात येईल, परंतु ती निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील। या पार्श्वभूमीवरती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय की 50% आरक्षण मर्यादा प्रक्रिया अडथळा नाही। त्यामुळे सर्व 29 महापालिकांमध्ये वेळापत्रकानुसारच मतदान होणार असून त्याचे निकाल ठरल्याप्रमाणे 16 जानेवारी रोजीच जाहीर होणार आहे। आता नागरिकांसाठी काही महत्त्वाची सूचना आहे। तुम्ही आमच्या सर्वांचा सहभाग या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा असणार आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या किंवा स्थानिक परिसराच्या विकासाचं प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। त्यासाठी आपलं नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री नक्की करा। अपडेटेड मतदार यादी 1 जुलै 2025 पर्यंतची असणार आहे। वेळेवरती अर्जपत्रिका तयार ठेवा, विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या घोषणा समजून घ्या। मतदान केंद्रावरती वेळेवरती जाऊन नक्कीच मतदान करा, कारण तुमचं एक मत महापालिकेचं संपूर्ण भवितव्य घडवू शकतो। मित्रांनो, तुमचं मतदान हा तुमचा हक्क आणि कर्तव्य दोन्ही सुद्धा आहे। यंदाच्या महापालिका निवडणुकामध्ये लोकशाही प्रक्रियेत सहभाग व्हा आणि तुमचा आवाज ऐकवण्याची मतदानाच्या दिवशी नक्कीच मतदान करा। मिळालेल्या माहितीच्या आधारे ही महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे। भविष्यातील सर्व घडामोडींबद्दल जागरूक राहा आणि आपल्या भागातील महापालिकेशी संबंधित नवीन प्रकाशने अधिकृती हे तपासत राहा। विसरू नका, मतदान आपला अधिकार आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।